जे तिसरं आपलं हे या सुदर्शन भूमीचं जे वर्धापन दिन आहे आणि आजच्या दिवशी आणखी कुणाचे जन्मदिवस आहे? सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा मी आपल्याला भरपूर खूप खूप शुभेच्छा देतो. विशेषतः त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे धर्मचारी सुदर्शन आहे, एक खूप ज्येष्ठ आणि सिनियर धर्मचारी होते. ॲक्च्युली त्यांच्या अपघाती मृत्यू झाला दोघांचा, विशेष करून दोघांही एकत्रित त्यांचं निधन झालं. ती अतिशय दुःखाची गोष्ट होती आमच्याकरता. परंतु त्यांनी 2007 साली हे जे शिबिराकरता हे जे जागा जी आहे ते त्यांनी दान दिलेली आहे. आणि विशेषतः त्यांच्याच प्रेरणेमुळे एक प्रकारे असं म्हणता येईल आम्हाला जी प्रेरणा होती की एक प्रकारे ते आमचे मेंटर होते नाही का, ज्याला मार्गदर्शक म्हणा नाही का, तसे व्यक्तिमत्व होते धर्मचारी, आदरणीय धर्मचारी सुदर्शनची. विशेष करून आपण हे जे शिबिर केंद्र आहे 1 जानेवारी 2023ला या शिबिर केंद्राचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि तेव्हापासूनच नित्य नियमाने दर महिन्याला या ठिकाणी शिबिर होत असतं. कधी 1, कधी 2, कधी 3. तर वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी शिबिर आपण आयोजित करत आहोत. विशेष करून जे आंदोलन जे आहे आपलं, बाबासाहेब म्हणतात की खरंच जर धम्मप्रचार आणि प्रसार करायचा असेल तर हीच खरी मानवसेवा आहे म्हणतात बाबासाहेब. आणि बाबासाहेब हे म्हणतात की खऱ्या अर्थाने लोक प्रशिक्षित झाले पाहिजे. आणि मग त्रिरत्न बौद्ध महासंघाचं एक काम आहे, कर्तव्य आहे की ते अनेक लोकांना प्रेरित करत असते धम्म शिकविण्याकरता. विशेषतः हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्रिरत्न बौद्ध महासंघ एक प्रकारे लोकांना एक प्रकारे ट्रेनिंग देण्याचं, प्रशिक्षण देण्याचं काम करतो. कारण जोपर्यंत प्रशिक्षण राहणार नाही, जोपर्यंत आपण प्रशिक्षित राहणार नाही, तोपर्यंत आपण धम्म योग्य पद्धतीने सांगू शकणार नाही. आणि म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघ हे त्याच्याकरता कटिबद्ध आहे. आज 3 वर्ष झाले सातत्याने या ठिकाणी शिबिर होत असतात. अजूनही शिबिर होतील. वेगळ्या प्रकारचे आपण शिबिर घेतो. आताच या ठिकाणी युवकांचं शिबिर झालं, याच्यापूर्वी अनेक धम्ममित्रांचे शिबिर झाले, धम्मचारींचे शिबिर झाले. त्यानंतर आपण ते या ठिकाणी सर्वसामान्य किंवा धम्मक्रांती शिबिर सुद्धा या ठिकाणी आपण भरवलेलं आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर या ठिकाणी आपण भरवत असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आपण या ठिकाणी आमंत्रित करत असतो. एवढंच नाही तर आपण हे शिबिर केंद्र जे आहे चांगलं कसं होईल त्याच्याकरता पण आपण इथले प्लांटेशन आहे, इथले जे सौंदर्य जे करता येईल, जे बाब करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढंच नाही तर जसं आता पहिल्यांदा आपण ही बिल्डिंग बांधली, त्यानंतर हे आपण डायनिंग आपला एरिया बांधला आपण, आणि या ठिकाणी सुद्धा अनेक लोकांनी मदत केलेली आहे. एक आमचे जे धम्ममित्र आहेत तलवारीचे, त्यांनी पूर्ण एक प्रकारे किचनचं जे पण इक्विपमेंट आहे ते सारे इक्विपमेंट त्यांनी दिले. जवळपास ते 4.5 ते 5 लाखाचं आहे. तसे अनेक आपले दानदाते आहेत की जे या शिबिर केंद्राला खूप दान देत असतात. म्हणून हा जो सोहळा आपण या ठिकाणी ठरवलेला आहे तो विशेषतः याचं एक प्रकारे या इमारतीचं सुदर्शन भूमी प्रशिक्षण केंद्राचं एक प्रकारे उद्घाटन तर त्याचं आपण सेलिब्रेट करतोच आहोत. परंतु त्याचसोबत ज्या ज्या लोकांनी या शिबिर केंद्राला मदत केली, कारण हे एकट्याचं काम नाही आहे, काही व्यक्तींचंच काम नाही आहे, हे सर्वांचं काम आहे. आणि बाबासाहेब जे म्हणतात की आपण आपल्या उत्पन्नाचा कितवा हिस्सा दिला पाहिजे. हा आवाज नाही येऊन राहिला, बरोबर जोरात नाही येऊन राहिला. 5% नाही का. म्हणजे याचाच अर्थ असा की बाबासाहेब आपल्याला सांगतात की आपण चांगल्या कामाला, उत्तम कामाला दान दिलं पाहिजे. आणि म्हणून विशेषतः जे मानवटकर जी फॅमिली आहे, ज्यांनी आज आपल्याला बुद्धरूप दिले, त्यांच्या खूप खूप पुनरावलोकन करतो की अशाच प्रकारे एक प्रकारे त्रिरत्न बौद्ध महासंघ जे आहे आपल्या दानावर एक प्रकारे अवलंबित आहे. कारण कोणतीही चळवळ जर असेल, महामंगल सूत्राचं आपण आता पठण केलेलं आहे, तिथे त्या गाथेमध्ये एक आहे दानंच धम्मचर्याचं यात कानंच संघ. तर एक प्रकारे आपण दान करणे धम्मचर्या, धम्माचं आचरण आहे. आणि विशेषतः दुसऱ्या शिलामध्ये पण ते आहे. दुसरी शिल हे सांगते की मी अदिंद दाना करणारे, मी मुक्त असते दान करेन. आणि म्हणून बाबासाहेब ज्या प्रकारे म्हणतात की खरंच जरी मानव सेवा जर असेल तर आपण दान दिलं पाहिजे. खरंच जर धम्मप्रचार प्रसार करायचा असेल तर आपण दान दिलं पाहिजे.
या ठिकाणी आपण सेल्फ येऊन या ठिकाणी मदत पण करू शकता. जे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपलं कौशल्य आहे तेही कौशल्य आपण या ठिकाणी दान देऊ शकतो. कारण एकाच प्रकारचं नसते दान. पैशाचं तर असतेच असते, सोबत आपल्या ऊर्जेचे दान असते, अभय दान असते. आमच्या सोबत राहणं हे आमच्याकरता खूप महत्वाचं आहे. आणि एवढंच नाही तर आपण अनेक लोक जे आहेत, अनेक लोक या शिबिर केंद्राकरता अन्नदान सुद्धा देत आहेत. आणि म्हणून त्या सर्व लोकांचं खरोखर मी खूप खूप पुनर्वंदन करतो आहोत की ज्या ज्या लोकांनी या शिबिर केंद्राला दान देतात आणि पुढे सुद्धा दान देतील. तसं जर पाहिलं तर कोणतीही जी क्रांती आहे, कोणतीही जे चळवळ जी आहे, ही चळवळ सहकार्याने होत असते. आणि आपण याच्याकरता जे काही सहकार्य करता, आपण याच्याकरता जे काही नित्य नियमाने आपण दरवर्षी या ठिकाणी येत असता. 1 तारखेला आपण यावेळेस 3 तारखेला घेत आहोत. पण हा योग दिवस खूप चांगला आहे की आजच्या या ठिकाणी की ज्या एक महामानवच म्हणेल मी, की ज्यांनी स्वतः कष्ट करून जे शिव्या, शेण, माती याचं सर्व वर्षाव घेऊन ज्या मातेने एक प्रकारे आपल्याला प्रशिक्षित केलं, ती माता म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी अनेक लोकांना, विशेषतः स्त्रियांकरता मोठा हातभार त्यांनी लावलेला आहे. त्याचीच नंतर पुनरावृत्ती बाबासाहेबांनी केलेली आहे की आरक्षण देऊन विशेषतः लॉच्या संदर्भाने ती जी गोष्ट आहे बाबासाहेबांनी ती संविधानाच्या माध्यमातून केली. म्हणून या महामानवाचे एक प्रकारे तार जोडते. हे समानतेचं तत्व आहे. हे एक प्रकारे एक दुसऱ्याला आपण मदत केली पाहिजे त्याचं ते तत्व आहे. सावित्रीबाई फुलेने अनेक लोकांना मदत केली आहे, नाही का. कोणी वारस पुत्र नव्हतं ते सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या काही अनोरस पुत्र जे होते त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली. एक प्रकारे लोकांना खूप मदत केलेली आहे. आणि म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघाचे काम आहे की अनेक लोकांना आपण मदत केली पाहिजे, आपण सुद्धा मदत केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण प्रशिक्षण आहे ते आपण आपण त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे करत असतो आणि करत आहोत आणि करत राहणार आहोत. आणि म्हणून याच्याकरता जे सहकार्य जे आपल्याला लाभलेलं आहे त्याचं खरोखर मी खूप खूप पुनर्वंदन करतो. आणखी विशेषतः आणखी खूप काही बोलता येईल एक प्रकारे, परंतु आज जे आपण ऐकणार आहोत ते धर्मचारी अमोघ सिद्धी यांना ऐकणार आहोत. विशेष करून तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की जे कोंडे सर आहेत ते त्यांच्या काही अपरिहार्य कारणामुळे ते आज येणार नाहीत ना. ते खरं म्हणजे प्रमुख पाहुणे होते. पण असं जरी असलं तरी पण आपण या ठिकाणी सुंदर गायन आपण ऐकणार आहोत, भोजन सुद्धा आपण करणार आहोत आणि आपण सुंदर प्रवचन सुद्धा ऐकणार आहोत. तर एक प्रकारे त्रिरत्न बौद्ध महासंघ आपल्याला प्रशिक्षण देऊ इच्छितो. आपण या प्रशिक्षण घेण्याकरता नित्य नियमाने आलं पाहिजे, लोकांना पाठवलं पाहिजे. कारण जसं ज्या प्रकारे आपण शाळेमध्ये जातो त्याच प्रकारे त्रिरत्न बौद्ध महासंघ एक प्रकारे शिबिर केंद्रामध्ये येऊन आपण जर प्रशिक्षण घेतलो तर खरोखर आपणही बदलू शकतो, अनेक लोकांना बदलू शकतो. कारण अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप क्रांती आलेली आहे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलेलं आहे, अनेक लोक जे आहेत बदललेले आहेत. आपसामध्ये जे कलुषित वातावरण जे होतं ते बदललेलं आहे. फॅमिली एक प्रकारे असं म्हणता येईल की ते एकत्रित आलेलं आहे. कधी कधी तर असे चित्र दिसलं आहे की काही महिलांना असं वाटतं की आम्हाला बाहेरची साडी एवढी चांगली वाटत नाही जेवढं आम्हाला शिबिर केंद्रामध्ये चांगलं वाटतंय. कारण हे लोक बोलतात, हे लोक करतात, कारण त्यांचे जे अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे एक प्रकारे ते शिबिर केंद्रामध्ये त्यांना येणं खूप आवडत असते. आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आपण निर्माण करत आहोत, निर्माण करणार आहोत. आपण या ठिकाणी अजून जवळपास कमीत कमी 50-60 लोकांची आणखी आपल्याला व्यवस्था करायची आहे. एकांतवास कुठे आपल्याला बांधायची आहे. त्यासोबतच या ठिकाणी जे कम्युनिटी आमची आहे ती कम्युनिटी एक्सटेंड करायची. कारण काही लोकांना असं वाटतंय या ठिकाणी आपण राहिलो पाहिजे, या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि विशेषतः एक आपल्याला सांगू इच्छितो की जे पण येतात, जे आमच्या मित्रांनी सांगितलं आहे की अनेक लोकांना वाटते की इथे येऊन खूप शांतता वाटते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण पैसा आहे अनेक लोकांकडे, चांगले पैसे कमवतात, हजारोनी लाखोनी पैसे कमवतात, पण घरामध्ये सुद्धा काही लोकांच्या घरी शांतता नाही आहे. आणि ती शांतता या शिबिर केंद्रामध्ये आपण ती लोकांना प्रोव्हाइड करत आहोत. म्हणून जे काही अपुरे साधन आहे ते आपल्याला आणखी पूर्ण साधन करायचं. सर्वांना एक प्रकारे असं म्हणता येईल की आरामशीर ते इथे राहिले पाहिजे, आरामशीर ते त्यांनी भोजन केलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे. चांगले उत्तम प्रशिक्षक आहेत आपल्याकडे, अजून चांगले प्रशिक्षणार्थी जे आपण ते घडवू आणि एक प्रकारे ते प्रशिक्षण देतील. आणि म्हणून ही प्रशिक्षणाची सोय जी आहे ते आपण या शिबिर केंद्रातून
राबवत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण बाबासाहेब म्हणतात की जो व्यक्ती मरतो, एक व्यक्ती असं म्हणत होते की जर कोणी महान व्यक्ती म्हणत असेल त्याचे विचारही मरतात, परंतु बाबासाहेब आणखी एक म्हणतात की त्या व्यक्तीचे विचार पुन्हा केव्हा मरतात जर त्याचे प्रचारक नसतील तर. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ही गोष्ट त्रिरत्न बौद्ध महासंघाने ओळखलेली आहे की आपण असे प्रचारक निर्माण केले पाहिजे जेणेकरून अनेक लोक प्रशिक्षित झाले पाहिजे. जसं आपण पाहतो नालंदा पाहतो, तक्षशिला पाहतो, अनेक ठिकाणी आपण पाहतो, वेगवेगळे जे आपले बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो, त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की अनेक लोक त्या ठिकाणी प्रशिक्षित झाले, त्यांनी प्रचार प्रसार केला. आणि म्हणून या प्रचार प्रसाराकरता आपण सुद्धा आलो पाहिजे, आपण सुद्धा प्रशिक्षित झालो पाहिजे, आपण सुद्धा या ट्रेनिंग मध्ये समाविष्ट झालो पाहिजे. कारण अनेक लोकांना वाटते आम्हाला काही याची काही गरज नाही. अनेक जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना वाटते आम्हाला काही गरज नाही. पण जेव्हा त्यांच्यावर अडचणी येतात ना, मग तेव्हा त्यांना वाटते अरे आम्हाला तुम्ही मदत केली असती तर चांगलं झालं असतं. पण आम्ही सांगतो पण तुम्ही काही येत नाही. कारण असे अनेक लोक आहेत, अनेक लोकांच्याकडे आम्ही जातो, सांगतो त्यांना की या आमच्या शिबिर केंद्रामध्ये, या आमच्या धम्मवर्गामध्ये, परंतु लोक येत नाही. कारण त्याचं कारण असं की ते लोभ द्वेष अज्ञानामध्ये पडलेले आहेत. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे की जोपर्यंत आपण लोभ अज्ञानामध्ये आहोत आपण धम्म आतमध्ये घेऊ शकणार नाही. आणि म्हणून हे प्रशिक्षण केंद्र हे त्याच्याच करता आहे की आपल्या मानसिक प्रवृत्तीवर, आपल्या मनोवृत्तीवर, आपल्या अकुशल बाबीवर आपण काम केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर आपण शीलाचा आचरण सुद्धा केलं पाहिजे. अनेक लोकांना हे माहित नाही कसं आचरण केलं पाहिजे. काही लोकांना वाटते की काय आचरण कर, आता कोणी काय करत नाही, तुम्ही काय बुद्ध होणार का. आम्हाला पण लोक जेव्हा आम्ही आंदोलनात संपर्कात आलो तेव्हा म्हणाल तुमचे फिलामेंट गोल आहे म्हणे. फिलामेंट समजते ना, हा या लाईट मध्ये असते. आमचं तर फिलामेंट चांगलं आहे, त्यांचंच फिलामेंट गोल झाला. अनेक लोक सांगतो जे आमच्या बरोबरीचे आहेत, आमच्या वस्तीतील लोक आहेत, अमुक सिद्धीच आता सांगत होते आमच्या बरोबरीचे, आमच्यापेक्षा लहान कितीतरी लोक मरण पावले. का? त्याचं कारण एकच आहे की ते शीलवान नाहीत. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्यामध्ये नीतिमत्ता नाही. आमच्यामध्ये नीतिमत्ता आहे, आमच्यामध्ये जी शिस्त आहे, आणि त्यामुळे आम्ही एक प्रकारे असं म्हणता येईल की धम्माचा प्रचार प्रसार करतो आहोत. एक प्रकार असं म्हणता येईल की दक्षिण पासून तर पूर्व उत्तर पर्यंत, पूर्व पासून पश्चिम पर्यंत त्रिरत्न बौद्ध महासंघ हे प्रशिक्षण देत आहे आणि प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे. आपले अनेक शिबिर केंद्र बनत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशेषतः या एरियामध्ये अनेक लोकांना हे प्रशिक्षण शिबिर केंद्राचा लाभ झाला पाहिजे. पूर्ण एक प्रकारे असं म्हणता येईल की या शिबिर केंद्रामध्ये उत्तर भारतापासूनही लोक येतात, दक्षिण भारतापासूनही येतात, पूर्व भारतापासून पण येतात, पश्चिम भारतापासून पण येतात. अनेक ठिकाण लोक येऊन गेलेली आहे. ठिकाणी जरी काही अडचणी असल्या, रस्ता जरी नसला, आता एक चांगला आहे की भविष्यात कदाचित होऊ शकेल. आता या रोडचं त्यांनी नाव दिलेलं आपल्या इथलं नायब तहसीलदारांनी, पण कदाचित होऊ शकते 1-2 वर्षामध्ये कदाचित हे रोड पण जर तयार झालं तर लोकांना येण्याचा संसाधन सुद्धा चांगलं निर्माण होईल, ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि विशेषतः अनेक गोष्टी या ठिकाणी करायच्या. आणि म्हणून या अनेक गोष्टी करता आपलं सहकार्य लाभेल ही खरं म्हणजे मनपूर्वक मला आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणि विशेषतः या दिवसाचं आपण औचित्य साधून एक प्रकारे त्रिरत्न बौद्ध महासंघाशी आपण कटिबद्ध व्हावा ही मी आपल्याला आग्रहाची विनंती करेन. तर विशेषतः आज आपण धम्मचार्य अमोघ सिद्धी यांचा प्रवचन आपण ऐकणार आहोत. अर्थात अनेक लोक धम्मचार्य अमोघ सिद्धी यांना ओळखतात, अनेक लोकांचे ते परिचित आहे. या ठिकाणी अनेक त्यांनी शिबिरे घेतलेली आहेत, या ठिकाणी अनेकदा ते कार्यक्रमामध्ये ते राहिलेले आहेत. एक प्रकारे असं म्हणता येईल की त्यांची खूप मोठी प्रेरणा आहे. हे जे शिबिर केंद्र झाले ना, अशा करता दान मागण्याकरता जर जास्तीत जास्त कोणी काम केलेलं असेल तर आदरणीय धम्मचार्य अमोघ सिद्धीचे आहे. आणि म्हणून त्यांचं आपण खरं म्हणजे टाळ्या वाजून पण एक प्रकारे आपण असं स्वागतही करू शकतो. ही गोष्ट आहे. इथेच ते थांबत नाही. अनेक लोकांना त्यांनी मित्रता दिलेली आहे, अनेक लोक घडलेली आहेत, अनेक लोकांना त्यांनी प्रशिक्षित केलेलं आहे आणि अनेक लोकांचे ते कल्याण मित्र. आणि विशेषतः मी आपल्याला सांगू इच्छितो की ते कधी सांगत नाही का, परंतु एक प्रकारे त्यांचा जो धार्मिक जो अनुभव आहे तो खूप मोठा आहे. प्रगल्भ असा अनुभव आहे त्यांचा त्रिरत्न बौद्ध महासंघासोबत आणि इतरही संघासोबत. आणि एक प्रकारे अनेक लोकांचे ते कल्याण मित्र आहेत, अनेक लोकांना ते प्रशिक्षित करत असतात, अनेक लोकांना ते एक प्रकारे असं म्हणता येईल की ते जाहीर उपाध्याय आहेत. विशेषतः त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे
धर्मशाली किंवा धर्मशालिनी बनवू इच्छितात, जाहीर उपाध्याय त्यांना हा केसा देतात. हे सिम्बॉल देते, याला आम्ही केसा म्हणतो. एक प्रकारे काशाय वस्त्राचा एक प्रकारे अपभ्रंश आहे ते, ज्याला आम्ही केसा म्हणतो. असं विशेषतः हे केसा जे आहे एक प्रकारे आपल्या आचरणाची अभिव्यक्ती आहे. 10 शिलाचे जे लोक आचरण करतात आणि आपल्या जीवनामध्ये त्रिरत्न केंद्रबिंदू आहे. आपण पाहिले असेल की छातीच्या जवळ इथे त्रिरत्न आहे. तर बुद्ध धम्मसंघ जे ज्यांच्या जीवनाचे केंद्रस्थान आहे, अशा लोकांना ते एक प्रकारे प्रशिक्षित झाल्यानंतर एक प्रकारे ते दीक्षा देतात. आणि हे सर्वात मोठं काम आहे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये काम करण्याचं. आणि विशेषतः त्यांचा जो धार्मिक अनुभव आहे, त्यासोबत त्यांची वैचारिक जी जडणघडण आहे ती अतिशय चांगली आहे. अतिशय चांगले ते अभ्यासू आहे. लोकांना धम्म उत्तम पद्धतीने ते पटवून देतात. लोकांना एक प्रकारे हसत खेळत ते शिकवत असतात. तर एक प्रकारे या सर्व गुणांचं मी खरोखर त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. आणि मी इथेच थांबतो. मी माझं प्रास्ताविक आणि परिचय इथे थांबवतो. मला बोलण्याची जी संधी आमच्या मित्रांनी निर्माण करून दिली त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांना धन्यवाद देतो. तसेच आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो. आपण मला ऐकून घेतलं. नमो बुद्धाय. जय